माझं नाव आशिष आहे आणि मी 25 वर्षाचा तरुण आहे. मी एका छोट्याशा खेडेगावामध्ये राहतो. आम्हाला भरपूर शेती आहे. मी रोज शेतातच काम करत असतो. त्यामुळे माझी शरीरयष्टी खूपच पिळदार व स्नायू दणकट आहे. शिवाय मी रोज व्यायाम करतो. त्यामुळे माझं शरीर एखाद्या पैलवानासारखे आहे. मी रोज शेतात काम करत असतो. आमचे शेत आमच्या घरापासून बरेचसे दूर आहे. तरी पण मी रोज शेताकडे पायी जात असे व पायीच परत येत असे. शेताकडे जायच्या वाटेत एक आमच्या गावातील पाटलाचा वाडा लागतो. तो पूर्णपणे पडीक आहे. आता तिथे कोणीही राहत नाही. शिवाय आजूबाजूला पूर्णपणे शेती आहे. मी अनेक वेळा या वाड्यात जाऊन मूठ मारत असे व विचार करत असे की कोणत्या तरी मुलीला किंवा बाईला या वाड्यात आणून कचाकच ठोकून काढावं. पण मला अजून तरी अशी कोणतीच मुलगी किंवा एखादी स्त्री भेटली नाही. पण त्या दिवशी मात्र माझं नशीबच चमकलं असं म्हणायला हरकत नाही. ही घटना जवळपास 1 महिन्यापूर्वीची आहे. पावसाळ्याचे दिवस होते आणि गावाकडे एकसारखा पाऊस सुरूच होता. पण त्या दिवशी न जाणे का पण पाऊस उघडला असल्याने मी शेताकडे गेलो. मी माझं काम केलं आणि पावसाचा अंदाज असल्याने मी लवकरच घराकडे जाण्यासाठी निघालो. पण पावसाने मला रस्त्यातच गाठले. मी कसाबसा पळत पाटलाच्या त्या वाड्यापर्यंत आलो. खूप मुसळधार पाऊस येत होता. वारा पण खूप सुटला होता आणि त्यातच विजा पण खूप चमकत होत्या. मी त्या वाड्याच्या थोडंसं आतमध्ये गेलो आणि एकदम दचकलोच. कारण तिथे एक साधारण 30-32 वयाची एकदम मादक अशी बाई उभी होती. 36-36च्या फिगरलाही लाजवेल अशी काही देखणी व मादक होती ती. रंगाने एकदम गोरीपान आणि अंगामध्ये भरगच्च अशी ती लाल रंगाची साडी घालून उभी होती. पावसाच्या पाण्याने ती पूर्णपणे भिजली होती. त्या भिजलेल्या साडीतून तिच्या नितंबाचा आकार मला अधिकच उत्तेजित करत होता. तिचा तो नाजूक कमनीय बांधा बघून माझा बाबूराव पुरता ताटून गेला होता. ही इतकी सुंदर बाई या वाड्यामध्ये काय करते हा प्रश्न माझ्या मनामध्ये उठत होता. कारण ती बाई आमच्या गावातली नव्हती. कारण आमच्या या खेडेगावात कोणीच अशी इतकी सुंदर बाई नव्हतीच. मी थोडासा पुढे सरकलो तर मला तिच्या शेजारीच एक बॅग दिसली. त्यावरून माझ्या लक्षात आले की ही कोणीतरी पाहुणी आहे आणि ती आमच्या गावामध्ये आली होती. ती आतापर्यंत माझ्याकडे पाठ करून उभी होती. मी थोडासा पुढे गेलो असता ती मागे वळली आणि ती मला पाहून एकदमच घाबरली. कारण त्या भयान पडक्या वाड्यात दुसरे कुणीही नव्हते. शिवाय तेथून आमचे गाव पण बरेचसे दूर होते. कारण आमच्या गावात पक्का रस्ता नसल्याने गाडीतून फाट्यावर उतरावे लागत असे व तेथून 3-4 किलोमीटर पायी चालत जावे लागत असे. आणि हा वाडा गावच्या रस्त्यावर सर्वात पहिले लागत असे. कारण हा वाडा शेतात बांधलेला होता. त्यामुळे अशा निर्मनुष्य ठिकाणी ती एकटीच उभी होती. त्यामुळे मला पाहून तिला भीती वाटणे साहजिकच होते. मी तिला म्हणालो की घाबरू नका, मी याच गावामध्ये राहतो. तुम्हाला पण गावातच जायचं असेल ना? त्यावर ती म्हणाली की हो, मी गावातच जात होते. पण अचानक पाऊस सुरू झाला आणि नाईलाजाने मला इथे थांबावे लागले. जितकी ती दिसायला सुंदर होती तितकाच तिचा आवाजही मधुर होता. मी तिला अजून विचारपूस केली असता तिच्याकडून कळाली की ती या गावामध्ये पहिल्यांदाच आली आहे व पाहुण्याचे नाव तिच्या लक्षात नाही. कारण ते पाहुणे तिच्या नवऱ्याकडचे आहेत. तिच्याकडे एक मोबाईल नंबर होता पण मोबाईलमध्ये नेटवर्क नसल्यामुळे तिचा कॉल काही लागत नव्हता. तिने माझ्याकडे मोबाईल मागितला पण मी तिला सांगितले की गावाकडे जास्त करून नेटवर्क नसते आणि आता तर खूप जास्त पाऊस चालू आहे. त्यामुळे माझ्या पण मोबाईलमध्ये नेटवर्क नाही. आता आम्हाला पाऊस कमी होईपर्यंत वाट बघावी लागणार होती. कारण आमच्याकडे दुसरा काहीही पर्याय नव्हता. तिच्या ओल्या साडीतील मादक रूप पाहून मला खूपच जास्त उत्तेजना येत होत्या. पण मी कसे तरी स्वतःला सावरत होतो. दोघांमध्ये थोडंसं बोलून झाल्याने तिला धीर आला होता. आता ती खुलून बोलायला लागली होती. त्यावरून मला कळालं की तिचं नाव सविता होतं. माझे कपडे पावसाने खूपच ओले झाले होते. त्यामुळे मी तिच्या पुढेच माझा शर्ट काढून पिळायला लागलो. ती तेव्हा माझ्या शरीराकडे चांगलीच निहाळत होती. तिच्या नजरेतला चावटपणा मी चांगलाच ओळखला होता. ही आपल्याला पटू शकते हे माझ्या लगेच लक्षात आले होते. पण तिला कसं पटवावं आणि तेही पहिल्याच भेटीत मला काही सुचत नव्हते. तिच्या जवानीला बघून बघून माझा सोट्या कडक झाला होता व तो पॅन्ट फाडून बाहेर येतो की काय असे मला सारखे वाटत होते. मी वरूनच माझा सोट्या अंगठ्याने दाबत होतो. तिच्या तीक्ष्ण नजरेने ही गोष्ट पूर्णपणे हेरली होती. कदाचित तिलाही माझ्याकडून ठोकून घ्यायची इच्छा होत होती. त्यामुळेच तिने पण लगेच तिचा पदर बाजूला केला व ती साडीचा पदर हाताने पिळू लागली.
तेव्हा तिची उघडी छाती पाहून मला काय करावे आणि काय नाही असे होऊन बसले होते. वाटत होतं लगेच हिला पकडून काचकन ठोकून काढावं, पण मी स्वतःला खूपच सावरून घेतलं होतं. तिने बॅगमधून स्कार्फ काढला व ती तिचे केस पुसत पुसत माझ्याकडे बघून मला म्हणाली, मग तू इकडे अडकून पडलास आणि तिकडे तुझी गर्लफ्रेंड किती वाट बघत असेल ना तुझी. त्यावर मी तिला म्हणालो, माझी कोणीही गर्लफ्रेंड नाही. त्यावर ती चकित होऊन म्हणाली, काहीतरीच काय, तुला बघून तरी असं वाटत नाही की तुझी कोणी गर्लफ्रेंड नसेल. मी लगेच उत्तरलो, का, असं काय आहे माझ्यात. तर ती म्हणाली की अरे तू इतका हँडसम आहेस, शिवाय तुझी बॉडी पण किती मस्त आहे, कोणत्याही मुलीला सहज आवडशील तू. त्यावर उत्तर देत मी तिला म्हणालो, म्हणजे मुलीलाच आवडेल का मी, कोणत्या बाईला नाही का आवडणार. ती लगेच हसून म्हणाली, बाईला म्हणजे नेमकं काय म्हणायचं आहे तुला. मी म्हणालो की बाईला म्हणजे तुमच्यासारख्या एखाद्या बाईला आवडणार नाही का मी. आता तिला माझ्या बोलण्याचा हेतू लक्षात आला होता, त्यामुळे ती लगेच माझ्याजवळ आली आणि मला म्हणाली, आवडतोस म्हणून तर केव्हापासून तुझ्यासोबत इतकं बोलत आहे, आणि मला हे पण माहिती आहे की आला तेव्हापासून तू माझ्याबद्दल काय विचार करत आहेस ते. मी म्हणालो की काय काय विचार करतोय मी. ती लगेच उत्तरली, हेच की मला पकडून काच काच ठोकून काढावं म्हणून. तिच्या तोंडून असे शब्द ऐकून मी थोडंसं घाबरत म्हणालो, नाही असं काही नाही विचार करत मी. असे म्हणताच तिने लगेच माझा बाबूराव पॅन्टवरूनच काचकन पकडला आणि मला म्हणाली, तू कितीही नाही नाही म्हणालास तरीही हे सर्व काही सांगत आहेच की. असं म्हणून ती खाली बसली आणि तिने चक्कपैकी माझा सोट्या पॅन्टमधून बाहेर काढला आणि चोकायला सुरुवात केली. मला तर हे सर्व काही स्वप्नासारखे वाटत होतं. मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की इतकी सुंदर आणि मादक बाई मला उपभोगायला मिळेल. ती सरसर करत माझा सोट्या चोकत होती. माझा सोट्या इतका कडक झाला होता की त्याच्या नसा दिसू लागल्या होत्या. ती त्याच्याकडे बघून म्हणत होती, आज बऱ्याच दिवसाचा माझा उपवास सुटला. खूप दिवस झालं माझ्या नवऱ्याने मला ठोकलंच नाही. आज तू मला तुझी बायको समजून मस्तपैकी ठोकून दे. मग काय होतं, मी लगेच तिला उठवलं आणि तिची अगोदर साडी काढली आणि मग तिला किस करायला लागलो. तिला किस करत करत मी तिचे ब्लाऊजचे हुक काढले आणि एका हाताने तिचे मोठे मोठे उरोज दाबायला लागलो. तिने आतून लाल रंगाची ब्रा घातली होती. मी झटकन तिची ब्रा काढली तर तिचे ते पांढरे शुभ्र टपोरे उरोज टणकन बाहेर आले. ते पाहून तर माझे डोळेच मोठे झाले. काय मस्त माल होती ती. आता मात्र माझ्याच्याने राहवले जात नव्हते. मी लगेच तिचा परकर वर केला आणि तिच्या चिमणीकडे वळलो. तिची चिमणी पाहून तर मी आणखीनच खुश झालो, कारण तिची युनी एकदम चिकनी होती. त्यावर एकही केस नव्हता. शिवाय मस्त गुलाबी रंगाची तिची युनी बघून एखाद्या म्हाताऱ्याच्या हे सोट्याला पाणी सोडेल अशी काही ती होती. आता माझ्यात वासनेचा भडका झाला होता. मी तिच्या चिमणीत माझा बाबूराव घालण्यासाठी उतावीळ झालो होतो, पण तिथे मी तिला खाली झोपू शकत नव्हतो. म्हणून मी तिला डॉगी स्टाईल पोझिशनमध्ये व्हायला सांगितले. ती लगेच तयार झाली आणि मग मी तिला खाली वाकवले. ती खाली वाकली आणि मी तिच्या नितंबाचा आकार पाहून वेडाच झालो. माझी काय हालत होत होती काय सांगू. मी मग तिच्या नितंबाचे दोन्ही खाप फाकवले आणि तिच्या चिमणीत मी माझा बाबूराव खोपसला. तिच्या तोंडून एकदम हा निघाले. तिचे अंग जरी ओले असले तरी आतून तिची योनी एखाद्या भट्टीसारखी गरम झाली होती. मी तिला दणके द्यायला सुरुवात केली. सटसट मी तिला ठोकत होतो आणि तो आवाज पूर्ण वाड्यामध्ये असा काही घुमत होता की त्यामुळे माझ्या उत्तेजना अधिकच बळावल्या होत्या. असाच बराच वेळ ठोकल्यानंतर मी माझं पाणी तिच्या योनीमध्ये सोडून मोकळा झालो होतो. माझ्या ठोकण्याने ती पण एकदम खुश झाली होती. इकडे आम्ही शांत झालो आणि तिकडे पाऊस पण एकदम शांत झाला होता.